यांचेर तशीच कारवाई करिनार. जय श्रीराम. धन्यवाद गोविंदजी. त्यानंतर परशुराम गोमांतक सेनेचे श्री शैलेंद्र वेलिंगकर हांका हांव विनंती करता की त्याने आपले मनोगत व्यक्त करचे. हिंदू एकता सभेच्या तत्वावधानान हांगा वेगवेगळ्या हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित धर्मनिष्ठ मातृशक्ती बंधू आणि भगिनीनो, सगळ्यात पहिली गोंयच्या राष्ट्रवादाचे जनक जे आसात क्रिस्तांव ब्रागांज पुण्य टी.बी. कुन्ना हांच्या स्मृतीक वंदन करता. आज एकदम शॉर्ट नोटिसाचेर सगळे धर्मनिष्ठ लोक जे आसात, सगळे स्वाभिमानी हिंदू समाज जो आसा तो एकत्र येयला आणि हे चित्र अत्यंत आश्वासक आसा. ह्या सभे फाटलो उद्देश जो आसा तो थोडक्यान गोविंद बाबांनी सत्यविजयान बी सगळ्यांक तुमकां सांगला. फाटली 8 ते 10 वर्सां सोशल मिडियाचेर म्हणजे सोशल मिडिया हो जणू काय फोरम हिंदू देवी देवतांचे विडंबन करपा खातीर, तांकां विभत्स आणि अर्वाच्य भाशेन गाळयो घालपा खातीर अशा प्रकारचे चित्र जे आसा ते आमी फाटली 8-10 वर्सां पळयता. हे आतांचे रिसंट प्रकरण जे जालां हे अत्यंत सिरियस आसा. त्यामुळे फाटली 8-10 वर्सां अनेक हिंदुत्ववादी संघटना ज्यो आसात त्यो आपापल्या पद्धतीन वेगवेगळ्या पुलीस यंत्रणेकडे कंप्लेनी ज्यो आसात ते करीत आसात आणि ह्यो अर्वाच्य गाळयो ज्यो आसात ते एका विशिष्ट पंथ संप्रदाया कडल्यान घातल्यो वता. त्यामुळे ही मानसिकता जी आसा ती आमकां सगळ्यांक समजूंक जाय. हाजें विश्लेषण करता आसतना एक ही हाजी पार्श्वभूमी जी आसा ती आमी सगळ्यांनी समजूंक जाय. ती म्हणजे हांवें जेन्ना ताचो अभ्यास केलो तातूंतल्यान 2-3 गोश्टी ज्यो आसा त्यो निदर्शनाक आयल्यो. एकंदरीत हिमालय आणि हिमालयाच्या आसपास सनातन धर्माच्या छत्रछाये सकयल जे पंथ निर्माण जाले, पंथ समुदाय आसात जे निर्माण जाले तांकां हेमिटिक रिलिजन्स म्हणटात. आणि मिडल ईस्ट आणि जेरुसलेम म्हणजे आखाती देश आणि जेरुसलेम जे इस्रायलाक आसा ताज्या अवतीभोवती निर्माण जाल्ले पंथ आणि संप्रदाय जे आसात तांकां सेमेटिक रिलिजन्स म्हणटात. सेमेटिक पंथ ते सेमेटिक रिलिजनांतल्यान एक संस्कृती जी भायर जी आयली ती म्हणजे ही संस्कृती. आणि हेमेटिक रिलिजन जे आसा तातूंत बुद्धिझम आयले, जैनिझम आयले, अनेक आमचो सीख हे जो आसा संप्रदाय जो आसा असे अनेक संप्रदाय जे आसात ते निर्माण जाले आणि तांचे छत्र जे आशिल्ले सनातन धर्म आशिल्ले, हिंदू धर्म आशिल्ले. सो हेमेटिक रिलिजन्स जी आसात तांचे म्हणणें कितें आशिल्लें की आमचो देव, आमचो पंथग्रंथ जो आसा तोच एकूच पुस्तक जे आसा तातूंतल्यानूच तुमकां सगळ्यांक मोक्षप्राप्ती मेळूंक शकता. आमचो देव तोच देव, तुमचो देव जो आसा तो सैतान. अशा प्रकारची विषारी विकृती जी निर्माण झाली ती हाच्या अंतर्गत सेमेटिक रिलिजन्साच्या अंतर्गत निर्माण झाली आणि ताजें आचरण जे आसा ते सगळ्यांक आमकां दिश्टी पडटा. सो त्यामुळे ही मानसिकता जी आसा हिंदू देवी देवतांचे विडंबन करपाची मानसिकता ही हातूंतल्यान निर्माण जाल्या. सेमेटिक रिलिजन्स फुडें तातूंतल्यानूच हितन जे क्रिस्तांव जे आसात तांकां खबर आसतलें आणि काफीर अशा 2 प्रकारचे कन्सेप्ट जे निर्माण जे झाले तांच्यांनी हैदोस घातला जगात. फाटल्या 2000 वर्सांचो समजा आढावा आमी घेतलो जाल्यार 150 कोटी वयर मनशांक चिते मारपाचे पाप जे आसा ते ह्या सेमेटिक पंथांनी केला आणि हो जगाचो इतिहास आसा. त्यामुळे हीच मानसिकता जी आसा ती ठेचून उडोवपाची गरज आसा. हिंदू धर्म जो आसा तो सहअस्तित्वान आमचो विश्वास आसा. हिंदू धर्म हेमिटिक रिलिजन्स जी आसात तांचे म्हणणें जे आसा ते म्हणजे आमच्या देवाप्रती आमकां अभिमान, बाकीच्यांच्या देवाप्रती सन्मान आणि ही सहअस्तित्वाची हे जावंक शकताली. पण अशें करूंक हे दिनात आणि अशा प्रकारचे धर्मांध असामाजिक तत्वां जी आसात ती परत परत हांगाचो धार्मीक स्वलोक आनी बिगडयनात. गौतम कट्टरान सत्य हाडले फुडें, बाकीच्या लोकांनी सत्य हाडले फुडें. पोर्तुगीज जे आसात तांची जुलमी राजवट तांच्यांनी केल्ले आमचे छळ पूर्वजांचेर 250 वर्सांचो छळ गोवा इन्क्विजिशन जे आसा तो इतिहास बदलपाचो प्रयत्न आमी सफल करूंक दिवचे नात. त्यामुळे ही 3 जाणां जी आसात चेल्सी रॉड्रिगीज जाणें होमखण ही प्रथा जी आसा आमची शिरगांवच्या लयराई जात्रेची ताका मंकी डान्स म्हणलो.
दुसरो तो मास्कारेनस ताणें श्री परशुरामाक जे ह्या भुमीचे निर्माते आनी जनक आसात तांकां आवय वयल्यान बापाय वयल्यान गाळयो घातल्या. प्रभू श्रीराम ह्या जगाचेच न्ही, ह्या सगळ्या ब्रह्मांडाचे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून तांकां वळखले वता. सीतामाईक तांच्यांनी गाळयो घातल्यो. त्यामुळे आज गोविंद बाबांक सांगिल्ल्या प्रमाणे आज लुकआउट नोटीस बिटीस काडल्या सरकारान. हो आमचो पयलो विजय आसा. पण जोपर्यंत गौतम खत्तराच्या भावाक जसो हांच्यांनी हाडला, सोयऱ्या दायऱ्यांक अशाच प्रकारचे सोयरे दायरे हांचे जे आसात ते तांच्यांनी पुलीस स्टेशनाचेर हाडचे पडटले. नाजाल्यार हे आंदोलन जे आसा ते उग्र स्वरूप घेतले. हिंदुत्वान अहिंसा परमो धर्म आसात, पण धर्म हिंसा तथैवच म्हणजे धर्मा खातीर समजा हिंसा सुद्धा करची पडली जाल्यार ती मान्य आसता. श्रीकृष्णाने भगवत त्यामुळे ह्या टोकापर्यंत आमकां गोवा सरकारान येवपाक दिवचे न्ही. पुलीस यंत्रणा जी आसा तांकां सरळ हो तुमच्या माध्यमांतल्यान आमी इशारो दिता की हे लुकआउट नोटीस बिटीस बरें आसा. जोपर्यंत ह्या तिगाय समाज कंठकांक धर्मांध लोकांक अटक जायना आणि कायद्याच्या प्रावधानात जी सिरियस कलमां जी आसा ती तांचेर जोपर्यंत लागना तोपर्यंत या आंदोलनाची या सभेची धग जी आसा ती सगळ्या गोंयभर पसरूंक जाय असो आमी एक वज्र निश्चय करूया. त्यानंतर नमस्कार. यानंतर आमच्या बरोबर आहेत जान्हवी प्रभू देसाईजी वास्कोवरून आल्यात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. जय श्रीराम सर्वांना. आम्ही आयज हांगा ज्या खातीर उपस्थित आसा ते तुमकां सगळ्यांक खबर आसा. पूण हांव एक की इतलेच कमेंट्स ना, हेच्याकून चड कमेंट्स हांव घेवन आनी हांव दाखयतले. आणि ते तुम्ही सगळे पळया आणि मागीर चिता कितले सेक्युलर रावंक जाय आणि कितलो आपलो धर्म निभोवंक जाय. आमी सगळ्यां खातीर उबी आसता, पूण आयज पळया आमच्या खातीर कोण उबी आसा? कोणूच ना. सगळीं म्हणटा की आमी विक्टीम कार्ड खेळटा. आमी आमच्या धर्मा खातीर उबी रावली जाल्यार आमी विक्टीम्स जाता. तुमकां पडटा हे? आमी सगळ्यांनी आयज उबे रावंक जाय. हांव तरी सॅटिस्फायड ना ह्या मेजॉरिटीन. म्हाका दिसलेली की आनी येतली आनी खूब जाणां येतली, पूण जितली आयला तांकां हांव धन्यवाद म्हणटा. आनी तुमी आपले धर्म सांबाळटा म्हणल्यार धर्म तुमची रक्षा करतलोच, इतले याद दवरा. जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर सिद्धार्थ मांद्रेकर आपले विचार व्यक्त करतो. जय भवानी, जय शिवराय. आज आम्ही हांगासर सगळे जमल्या ते खंय तरी आमचेर अन्याय जाता, आमच्या धर्माचेर आघात जाता हेचे उत्तर दिवपा खातीर, हेचे प्रश्न विचारपा खातीर. आज आमी पळयता की सगळे वयता थंयसून खंय कारण नासतना आमच्या धर्माक, आमच्या देवळांक, आमच्या सणांक लिंक केले जाता कारणा शिवाय. तांकां कित्याक करता? कित्याक तांकां खबर आसा की आमी उठचे ना आनी आमी पेटचे ना. आज आमी हो प्रश्न तांकां घेवन येयल्या की काल जेन्ना एज्युकेशन स्टार्ट जाली गोंयभर सगळे गौतम खट्टरीच्या भाशणा वयरसून एज्युकेशन स्टार्ट जाली, थंयसर एक रामा काणकोणकार म्हणून एकटो हिंदूच तो तांकां न्याय दिवपाक गेल्लो. थंयसर तेणी कितें केलें? त्या ऑफिसरांक विचारता तो तुमकां गौतम खट्टर मेळना. हांव मानता गौतम खट्टर त्या दिसा एक्यूज आसलो त्या केसीचो आनी तो प्रशासनाक मेळनासलो. जाल्यार हो विचारता त्या ऑफिसरांक विचारता की तूं ताका मठान लिपयला. मठ कित्याक गेलो थंयसर? मठाची कसली भुमिका आसली थंयसर? दुसरो हो गोविंद शिरोडकर म्हणून कोण उठलो आनी सांगता सगळ्या गोंयकारांच्या खंय डीएनए साहेबाचो डीएनए आसा. आज ह्या प्रशासनाच्या निष्क्रिय धोरणा खातीर हे जे गोंया भायर रावन आमच्या धर्माक अब्यूज करतात
गाळी चोवतात, आमच्या देवांक अब्यूज करतात, तांकां आणि तितूनसून नेट कसो येता, कित्याक हे प्रशासन तेंचेर काय कायदो हे करिना. जर आज तेंचेर जर कंप्लेंट जाल्या उपरांत जर ती गोंया भायर आसात, देशा भायर आसात, ते येताना रिटर्न येताना तांकां जर एंट्री पॉयंटाचेर जर क्वेश्चन जाय, तांकां एलओसी लायता जाल्यार तांकां इमिग्रेशनाचेर अरेस्ट जावंक जाय. असो भंय जर पडत जाल्यार तेंचे फुडले जे कार्य आसा थंयसर खंयसर तरी फुलस्टॉप लागतलो. पूण कितें जालां, आघात जाता हिंदू धर्माचेर न्हू, कोणाक पडला. आज तुमकां पळयतले तुमी हांगासर इतले करून सुद्दां जर आमचे अजून हिंदू पेटाना, आमी फेसबुकाचेर पळयता जे एब्युजीव कमेंट आहा तेचेर एटलिस्ट एक एंग्री रिएक्शन तरी कोण तरी दिया. 1, 2, 3 असे आमचे रिएक्शन्स असतात. कोण आन्सर करा. हांव म्हणिना तुमी एब्यूज करा तांकां, तुमी तांकां एटलिस्ट क्वेश्चन करा, एटलिस्ट तांकां विचारा तुजी अपब्रिंगींग दिसता इतले तरी म्हणात, एटलिस्ट कितें तरी आन्सर करा. तुम्ही गाळी सोवू नका, तुम्ही झगड्यांच्या भानगडीत पडू नका. काही लोकांक आपल्या लिडराचो, आपल्या लोकल आमदाराचो, लोकल मंत्र्याचो भंय दिसता, कित्याक आपूण तेचेर जर कितें कमेंट केलो जाल्यार ताका वायट दिसतले. आपल्या फ्रेंडांचो भंय दिसता, अरे आपल्या धर्माचेर येता तेन्ना फ्रेंड खंयचो आनी खंयचो आमदार. जेन्ना आमच्या धर्माचेर येता तेन्ना आमी पार्टेचो प्रेम दवरूं शकना. आमी हिंदू म्हणून आमी उठोवंक जाय. पार्टी आसतली, पार्टी येतली, पार्टी वयर सरतली, दुसऱ्यो पार्ट्यो वयर सरतल्यो, पूण आमचो धर्म लास्ट मेरेन उरोवंक जाय. आणि हे जे हिंदू बिळांसून भायर सरून दुसऱ्या धर्माच्या हांकां न्याय दिवपाक फुडें सरल्यात, तांकां ही लास्ट शिटकावणी आसा. हेच्या फुडें जर तांकां न्याय दिताना आमचेर अन्याय जायत जाल्यार हेच्या फुडलें धोरण खूब आमचे वायलंट आसतले. जेन्ना देशाचेर आनी धर्माचेर येता तेन्ना तुमच्या पांया पडटा खंयचीच पार्टी, खंयचीच जाती, खंयचोच आपलो प्रांत, आपूण गोंयचो तो भायलो हे पळोवं नाका. सगळे जाण फुडें सरा, एक जाण फुडें. जेन्ना आमी प्रतिकार करिना म्हणून आमचेर अन्याय जाता. जेन्ना प्रतिकार स्टार्ट जातलो तेन्ना अन्याय आपुणूच थंयसर खंय तरी थांबतलो. आज आमच्या मदीं जान्हवी ताई उलयले. जान्हवी ताईंचे खूब दीस जाले आमी व्हिडिओ पळयता सोशल मिडियाचेर. इतले यंग एजीचेर तेची जी उर्जा आसा, तेची जे तेज आसा, आयज म्हाका खबर आसली ते आयज हांगा आसतलेच म्हणून हांव आमचे कडेन उलयतालो तेन्ना उदर गाडयेन आमी जेन्ना येताले तेन्ना, की अशी जर एक आनी 5 भुरगीं जर फुडें सरात, आज 5 यूथ जर फुडें सरात न्हू जाल्यार खूब फरक पडटलो. मागता आपल्या धर्माचें ज्ञान घेया आणि आपल्या धर्माचेर जो अन्याय जाता तेन्ना तुमचे दोळे उगडोवंक जाय. आमी सगळे जाण ब्लँक आसतात म्हणून आमकां खबर ना की बरें कितें आनी वायट कितें तें. म्हणून सांगता परत एकदा की आपल्या धर्माचेर येता तेन्ना कांयच पळोवं नाका, जाती, पार्टी, धर्म कांयच पळोवं नाका. आपूण आपल्या धर्मा खातीर लढो दिवपाक फुडें सरा. जय शिवराय. धन्यवाद सिद्धार्थजी. यानंतर श्री विनायक चारीजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत स्थानदेवता श्री महालक्ष्मी चरणी वंदन करता. मळ्यांतलो आज शनिवार आसा, हनुमंत चरणी हांव वंदन करता. ही परशुराम भुमी आसा, त्या परशुराम चरणी सुद्धा हांव वंदन करता. आणि आमची सगळ्यांची भारत माता तिच्या चरणी सुद्धा वंदन करता. आयज आमी सगळे जाण जमल्यात एका विशिष्ट कारणा वयल्यान आमी सगळे जाण जमलेले आसा. तुम्ही सगळे जाण हांगासर मोठ्या संख्येंतल्यान येयल्यात. तुमचे सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. आयज एक विचित्र परिस्थिती ह्या गोव्या राज्यांत जाल्लेली आसा. जे सरकार चलोवपी लोक आसात, ज्या सरकाराक आमी सगळ्यांनी मतदान करून निवडून दिल्लेले आसा, त्या सरकार म्हणजे या गोंयचे मायबाप आमी जाका समजतात. जेन्ना हे मायबाप जो इतिहास उलयता, ताका इतिहासाचो अभ्यास आसा आणि ताका हिंदू धर्माचो अभिमान आसा, ह्या भारत माते बद्दल ताका आदर आसा, अशा गौतम खट्टराक अटक कित्याक जाता?
आम्ही त्या गौतम खट्टराचे पूर्ण समर्थन करता. त्याची पूर्ण फॅमिली जी असा त्याच्या पूर्ण कुटुंबाक आम्ही पूर्ण समर्थन करता. असा तपास कर त्याला गोयच्या सरकारान हांगा जमलेला सगळं टेस्ट करचे आणि आम्ही इतिहास लोकांक कोणाच्या बापाक भियाना. ते बीजेपीचे सरकार असो काँग्रेसचे असो हजारीचे सरकार असो त्या सरकाराचे आम्ही जय करचे ना. गोंयचो इतिहास आम्ही उलयतले. छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाचो कोथळो भार काढले आणि हजार फावड उलयतले आम्ही. कोणाची कपात आमकां यश करपाची. तेका आम्ही संत म्हणतात. तो थेवियर आतंकवादीच असलो आतंकवादी नसलो जाल्यार तुम्ही सगळ्यांच्या फुड्यान या आझाद मैदानाचेर सिद्ध करून दाखयात. सिद्ध करून दाखयात. नाजाल्यार आम्ही सिद्ध करून दाखयतात तो आतंकवादी कसो असलो तो. आमच्या जाणट्यांची अब्रू लुटली. आमच्या आवय बापांची अब्रू लुटली. आमच्या बापांनी उद्ध्वस्त केला संसार. आमचे देव देवळां नष्ट केली उद्ध्वस्त केली. हे हांगासर आम्ही जे जमल्यात टीबी कुन्नाच्या स्थानाचेर आम्ही डॉक्टर टीबी कुन्नाच्या स्थानाचेर जमलेले आसात. हे क्रांती आणि आझाद मैदान आसा. हे आझाद मैदान कितें गव्हर्नमेंटान उभें करूंक ना. हे गोर गरिबांनी त्या वेळाचेर 450 वर्सां या क्रूर आतंकवादी पोर्तुगीजांच्या विरोधात ज्यांच्यानी लढाई केली आपली कुटुंबां सोडली स्वतंत्र केले आणि तो इतिहास आम्ही 1000 वेळा मांडटले. कोण असा ते तपासतात आमकां अटक करून दाखया. हो इतिहास या सगळ्या. दुसरी गोष्ट म्हणता या गोव्यान आम्ही हिंदू या किरिस्तावांनी जाय काय नाका हे किरिस्तावांनी ठरवचे. हे किरिस्ताव जे असतात हे पोर्तुगालाच्यान येवंक ना आमकां खबर आसा. ते आमच्याच रक्ताचे असतात. अरे मेल्याने तुम्ही विचार करात. तुमची कातडी पळयात. तुमचे रगत पळयात. तुमचो डीएनए पळयात. तुम्ही पोर्तुगालच्यान येवना. तुम्ही आमचेच आसात. तुमकां धर्मांतरण केलेले आसा या झेवियर फ्रांसिसान म्हणून तुम्ही त्या वाटेन आसात. तुम्ही विचार करा. इतिहास पळयात. आणि दुसरी गोष्ट हांव तुमकां सगळ्या गोंयकारांक सांगूंक सोदता. हो गोवा जॉग्राफिकली जो आसा हो पोर्तुगीजांनी जागा आडायला तितलो गोवा जाल्लो आसा. बरेच जाण कितें म्हणटात की तुमकां अमकें जाय जाल्यार महाराष्ट्रान वचात. तमकें जाय जाल्यार थंय वचात. अरे गुजराताचो हांगासर धंदो करता तो भायलो. अरे आवयचो गो तुज्या. जो हिंदू या भारत भुंयेचो आसा तो जगान खंय आसो तो पोट भरपाक जर ह्या गोव्यान येयलो जाल्यार तो आमचो हिंदू आसा. अशा पद्धतीचो दुसरो तुमकां सांगपाक सोदता की गोंयचो इतिहास हो 450 वर्सां फक्त पोर्तुगीजांचो इतिहास ना. आमचो चांदर गांव आसा. त्या चांदर गांवांत चंद्रपूर असले ते आमचे कॅपिटल आले. तो सुद्धा इतिहास वाचा. तो इतिहास भुरग्यांक सांगा. तो हिंदुत्वाचो इतिहास आसा. जय श्रीराम. नमस्कार. यानंतर सुजन नाईक यांना मी विनंती करतो की जय श्रीराम. बोलो सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. आमचो इतिहास गोंयचो आमकां सांगपाक जाय. ओल्ड गोवा कितें आसलें पयलीं. कोणाचें देवतें मंदीर आसलें. आयज खंय गेले. म्हापशा मिलाग्री चेर जाल्ली ती देवी कोण. ती कन्वर्ट कशी जाली कोणी गेली हेचें उत्तर आमकां जाय. आयज म्हणटा आमी कोणाच्या भावना दुखोवच्यो न्हू. आमी मान्य करता कोणीच कोणाच्या भावना दुखोवच्यो न्हू पूण सत्य उलोवपाक सुद्दां भिवचें न्हू. आयज तो सत्य उलयता ताका जर दबाव येता जाल्यार हांव एकूच सांगूंक सोदता. आयज गोंयभर जेन्ना हें घडलें तेन्ना हे हिंदू MLA असो मिनिस्टर असो त्यांच्या आवाजात त्यांचा हात जोडून जेन्ना उलयले. आयज हिंदू देवदेवतांचेर भाशणां जाली गाडयो घातल्यो तेन्ना खंय गेले हे. MLA विचारता हे भायर सरलेले त्यांच्या सपोर्टान ते आयज खंय गेले. आयज खंय न्हिदले.
म्हणजे तुम्ही सगळेजण हिंदू समजून घ्या. हिंदू गृहीत धरले वयता, हिंदू ग्रांटेड केल्ले वयता. आयज तुमकां खबर आसा, आयज बेल जाली. कोणाक बेल जाली? आणि गव्हर्नमेंटान आमच्या म्हापसा पुलीस स्टेशनान एक स्टेटमेंट काढलो. कितें काढलो? लुकआउट नोटीस काढली. याचे कारण खबर आहा कित्याक ते इतल्या दिसान कित्याक काढले ते? आयज तांकां काल मेसेज मेळ्ळी आयज हिंदू एकटे जावपाचो म्हणून. ही ताकद हिंदूंची. आयज गरज आहा ती हिंदू एकठांय येवपाची. आयज जर हिंदू एकठांय येना जाल्यार आमच्या ह्या माथ्यार बसत रावतले. जसे पोर्तुगीज टायमाचे कन्वर्जन चालू असले ते अजून चालू आसा. हेजेर कायदो अजून ना गव्हर्नमेंटान काडूंक. खुले आम कन्वर्जन जाता गोंयांत. खंय कायदो आसा? तुमकां सांगू सोदता, हे जे आमच्या सगळे ब्रेन वॉश चालू आसा पळय ते त्या पोर्तुगेजींनी केलेच. पूण हे आमचे जे हिंदू फाटल्यात तेंच्यांनी चड केल्ले आसा. तुमकां खबर आसतलें की गेल्या 2 म्हयनेभर एक आमचे आरती भायर काडली. आमची समुद्र आरती, गंगा आरती, तेजेर कॅजिनोची आरती दाखयली. कोणी दाखयली? तो एक आमचो तो हिंदू आसलो गिरीश चोडणकर. तेजेर आमी कंप्लेंट करून 2.5 म्हयने जाले अजून कित्याक एक्शन जायना? म्हणजे तुम्ही वाट पळयता आम्ही पोलीस स्टेशनाच्या दारान बसतले आणि ताका हाडटले काय म्हणून? कित्याक गिरीश चोडणकराक अरेस्ट जायना? काल आम्ही पीआय विचारले, तो सांगता तेणी गव्हर्नमेंटाक टार्गेट केला. अरे गव्हर्नमेंटाक टार्गेट करपाक तुमकां आमचो पिओ मेळटा? तुमकां गुरीस दाखोवन दाखया मरे. तुमकां आनी कितें दाखोवन द्या मरे? तुमकां हिंदूच देव मेळटा. कित्याक मेळटा हांकां? आमी ओगी आसा, आमी तांकां जाप विचारना म्हणून. गरज आसा आयज जाप विचारपाची. 2 दीस पयलीं तो गोविंद शिरोडकर खंयचो काय खबर ना ताका दिल्ले आपूण खंय तरी स्वर्गाक घातले म्हणून. तो आमच्या गोंयकारांचे सगळे डीएनए ताका मॅच करता. जो गोंयचो नोट, तो भारताचो नोट, तो खंयचो तरी फॉरेनर. ते फॉरेनराचो आनी गोंयकारांचो डीएनए कसो मॅच जावं शकता? आयज आमची गोंयची आमची मागणी आसा ताका पयलीं अरेस्ट जाय. हे असले आमचे असले थर्ड क्लास हे आसा पळय, जो पर्यंत हांकां अरेस्ट जायना हांकां गव्हर्नमेंटाक पर्यंत नेमीत मारता ते म्हणटा आउट ऑफ इंडिया आसा. हे आउट ऑफ इंडिया आसा? हो गिरीश बांद्रे गिरीश चोडणकर आउट ऑफ इंडिया आसा ताका. हे आमच्या हिंदूंची वाट लावपी कोण? हे असले. हो तर आमचे राखणदार म्हणटे एक्टिव्हिस्ट कोण तरी फुडें सरतात. राखणदार म्हणटात आपले गोंयकार. आयज खंय गेले ते? आयज खंय गेले? तांकां कोण तरी भाटल्याचे पयशे दिता आनी एक जायतात ते हिंदू धर्माक म्हणटात आनी आमी हिंदू लोक वगीर रावतले. हांकां तडीपार करपाक जाय. हांव दोघां कडेन मागता आयच्या दिसा तर तो आमचो गोविंद शिरोडकर आणि गिरीश बांद्रेकर अरेस्ट जायना. आमी पुलीस स्टेशनार बसपाक जाय. आमचे मायंड वॉश करपी हे आमचे हिंदू. सगळ्यांकडे विनंती करता हिंदू म्हणून एकटे राहा, जागृत राहा. तेन्नाच हिंदुत्व टिकून रावतले. जय श्रीराम. सनातन हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. नमस्कार. यानंतर आमच्या मध्ये असा ॲडव्होकेट शैलेश गावस. त्यांना विनंती करता की त्यांनी आपले मनोगत व्यक्त कर. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज के. आयज हांव तुमकां सगळ्यांक एक क्वेश्चन विचारता, प्रश्न विचारता. हो देश कोणाचो? तर सनातनी आणि सनातन बॅन करचे म्हणून कोणाच्या बापायक जालो दम? खंय गेले आमी? बॅन करता म्हणून सांगले. सनातनाक खंय सनातनी धर्माक बॅन करचे म्हणून कोलवा पुलीस स्टेशनाचेर एक कंप्लेंट दिली, एक ऍप्लिकेशन दिले. आयज तुमकां विचारता हो देश कोणाचो? पयलीं कोण असलेले ह्या देशान? खंयचे संत आमचे? संत एकनाथ हो संत आमचो ह्या देशान जाल्लो. प्रभू श्री राम ह्या देशान जाल्लो. ज्ञानेश्वर तुकाराम ह्या देशान जाल्ले संत. आणि आमी कोणाक संत म्हणून मानतात? आयज हांव तुमकां विचारता आमी कोणाक संत म्हणून मानतात? या देशाचे ते? या देशाचे ते? या देशान जे संत जाल्ले तांकांच संत म्हणून मानतले म्हणून आयज प्रतिज्ञा घेया. आणि जे बी हिंदू संतांचेर हिंदू पीठाधीशांचेर
आमच्या मठाधीशांचेर जे बी अपशब्द वापरतले तांकां नागडे करून ह्याच आझाद मैदानाचेर मारतले. नागडे करून मारपाची आयज गरज आसा. हो देश आमचो खंयच्यान भायल्यान येयल्लो पाखंड्यांचो न्हू. हांव चड उलयना. आयज ही जी एकता आसा पळय ही डबल टिबल हांगा येवपाक जाय. जो पर्यंत आमी हिंदू जागे जावचे ना तो पर्यंत आमचे हिंदू सनातनांचे कांयच जावचे ना. आयज जे हांगा भाव म्हाजे उलयले ते आयकतालो हांव फाटल्यान बसोन. आयज आमकां जागे जावपाची गरज आसा. आनी एक गजाल जे बी सीता मातेचेर उलयल्या आमच्या लयराई आईचे जे धोण आसा तांकां माकड म्हटल्या तांकां सोडपाचें आमी. गोवा पुलिसांनी सोडपाचें तांकां. आयज पासून पुलीस तांकां कित्याक धरून हाडिना. कित्याक प्रॉब्लेम कितें आसा. जर खट्टराच्या भावाक हाडूंक शकता तर तांकां सुद्दां हाडपाक जाय. हाडपाक जाय. करूया. देव बरें करूं. धन्यवाद. त्याच्या उपरांत आमच्या वांगडा आसा म्हापसा येथील रमेश नाईक. तांकां विनंती करता की त्यांनी आमचे मनोगत व्यक्त जगद्गुरु श्रीकृष्णाच्या चरणात हिंदुस्थानचा आराध्य छत्रपती वंदन करून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वक्त्यांची या ठिकाणी भाषणं झाली आहेत. मला हिंदू धर्माबद्दल वाईट एका गोष्टीचं वाटतंय की आपल्याला राग येत नाही. आणि सावरकरांनी म्हटलं होतं हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. सद्गुणाला विकृती म्हणण्याचं धाडस केवळ सावरकरच करू शकले. कारण ज्या बाबतीत आपण कोण आला असू दे त्याने उलयलं म्हणून तू कित्याक उलोवंक वयता. अरे तो जर माझ्या धर्माबद्दल असं बोलत असेल तर मी काय गप्प राहू. आम्हाला गांधींचे विचार नकोय. एका कानपाटात मारला का दुसरं कानपाट पुढे करायचं हा विचार आम्हाला नकोय. केवळ कर्मकांड व देवळात घंटा बडवणारा हिंदू मला नकोय. देश द्रोह्यांना बडवणारा हिंदू मला या गोव्यात तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मला या टाळ्या नकोय. तर प्रत्येक हिंदू पेटून उठला पाहिजे. भाबडेपणा सद्गुण नसून ती विकृती आहे. कपटी शत्रूला भुलून फसवून वेळ प्रसंगी त्याची खोटी माफी मागून कसाही चेचावा ठेचावा. अफजल खानचं हृदय परिवर्तन करता येत नाही तर त्याचं हृदय फोडावंच लागतं आणि महाराजांनी ती कृती केली. छत्रपती संभाजी महाराजांची जीभ कापली गेली, त्वचा साल काढली गेली, हालाल त्यांचे केले. आज तो इतिहास आम्ही वाचतो आणि आम्ही मान्य करतो. परंतु अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून जर कुठच्या मुसलमानाला वाईट दिसत असेल तर अफजल खानचा कोथळा काढला ही सत्य परिस्थिती आहे. हा इतिहास आहे. मी ज्या व्यासपीठावरून बोलतो आहे त्या डॉक्टर टी.बी. कुन्नांचा माझा नमस्कार त्याला सांगतोय की ज्या माणसानं डिनॅशनलायझेशन ऑफ गोमंतकीयांच्या राष्ट्रीयत्वाचा राज, अर्थात कोण गोमंतकीय तुम्ही आम्ही नव्हे, हेच ख्रिश्चन, मजहब हमारा कोई भी हो, संस्कृति हमारी हिंदू है, हम राष्ट्र शक्ति के सिंधु है, गर्व से कहो हम हिंदू है. आपण बोलतो संस्कृती हमारी हिंदू का म्हटलंय तर जे जे ख्रिश्चन ह्या देश आपल्या गोव्यात आहेत, इटालीचा, फ्रान्सचा, जर्मनीचा, पोर्तुगालचा ख्रिश्चन हळद करत नाही. ज्या हळदीला आपण हिंदू हळद करतो आणि त्या हळदीला ख्रिश्चन सुद्धा ते हळद करतो.
त्याला ते रोष म्हणतात. मजहब हमारा कोई वो संस्कृती हमारी हिंदू आहे. आपले धर्म वेगळे असतील पण आपली संस्कृती हिंदू संस्कृती आहे. आणि म्हणूनच या ख्रिश्चनांना विचारा, तुम्ही हळद करता, इटालीचा ख्रिश्चन करतो का, जर्मनचा ख्रिश्चन करतो का, इंग्लंडचा ख्रिश्चन हळद करतो का? नाही. तर तुम्ही बाटलेले आहात. झेवियर संदर्भात इतिहास वाचण्याची गरज आहे. कारण इतिहासात त्यांनी लिहिलेलं आहे, डॉक्टर टी.बी. कुन्नानी जे काही लिहिलंय झेवियर बद्दल, जे काही आपल्या गोमंतकाच्या इतिहासाबद्दल लिहिलंय ते त्यांनी वाचलं पाहिजे. हे शिकलेली माणसं म्हणतात आम्ही शिकलेले, फाडफाड इंग्लिश बोलले म्हणून शिक्षण होत नाही. इतिहास वाचावा लागतो. आणि ज्यावेळी इतिहास हा माणसाच्या मनगटातनं तयार झालेला आहे, भूगोल ही निसर्गाची देणगी असेल पण इतिहास आम्ही इथं आमच्या मनगटात ताकद आहे, त्या ताकदीवर आम्ही इतिहास घडवला आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. अनेक लोकांना या ठिकाणी बोलायचं आहे. मी एवढंच सांगेन की हिंदू मला असला हिंदू नको आहे. वाईट वाटेल तुम्हाला राग, खट्टर सारखे कट्टर हिंदू वा खट्टरांच्याच मुळे आज हिंदू इथे कट्टर व्हायला चाललाय आणि होण्याची गरज आहे. दुबळ्यांच्या शांती आयुष्याने देशाचा घात होतो. देश जर टिकवायचा असेल तर शक्ती हवी, शस्त्र हवी. प्रभू रामचंद्रांच्या हातात धनुष्य आहे, भगवान श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र. सज्जनांच्या रक्षणाशी प्रत्यक्ष भगवंतांना हातात शस्त्र घ्यावी लागली तर मला विचारा, मी सांगतोय हिंदूला का शस्त्र हातात घेऊ नये? आमच्या धर्मात शस्त्राची पूजा केली जाते, मग आम्ही शस्त्र का हातात घेऊ नये? याच्या पुढे कुठच्याही हिंदूला त्रास देण्याचा कोणी प्रयत्न केला, कुठच्याही मायनॉरिटी अल्पसंख्याकाने प्रयत्न केला तर हिंदू रस्त्यावर शस्त्रानिशी उभा राहील. एवढे 2 शब्द सांगून रजा घेतो. जय हिंद, जय गुरु. त्यानंतर आमच्यामध्ये आहेत ॲडव्होकेट रोशन सामंत. यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. इथे जमलेले सर्व हिंदू आणि गोवा प्रेमी आपण इकडे सगळे जमलो. आत्ता जे काही सध्या गोव्यामध्ये वातावरण आहे म्हणजे बनवण्याचा प्रयत्न केलाय ते सगळं अराष्ट्रीय वातावरण आहे. आणि आपला लढा सगळा आहे तो त्या अराष्ट्रीय वातावरणाच्या विरोधात आहे. आम्ही कुठच्या धर्माच्या विरोधात नाही, आम्ही अराष्ट्रीय गोष्टींच्या विरोधात आहोत. आज ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, हिंदू देवदेवतांचा अपमान करणे किंवा इतिहास खोडून काढण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अराष्ट्रीय विधानाकडे वाटचाल करण्यासारखं आहे. आपल्याला लक्षात येईल की काही विधानं केली म्हणून त्या खट्टरांना अटक केली. का अटक केली? इतिहास सांगितला म्हणून. पण बाकीचे जे कोणी काही जी विधानं करतात त्यांना कोणी अटक करायला जात नाही. का जात नाहीत? ते जे अटक करत नाहीत त्यांना माहिती ते का त्यांना जात नाहीत. अराष्ट्रीय याच्यासाठी म्हणते की आपण सगळे धर्म पाळणारी माणसं, राष्ट्र पाळणारी माणसं, आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी कशाच आपल्याला मान्य करून घेऊ शकत नाही. अराष्ट्रीय म्हणताना आम्हाला कुठच्याही धर्मावर काही बोलायचं नाही, पण जर आमच्या धर्मावर किंवा आमच्या सनातनावर कोणी जर बोट उचलत असेल तर आम्ही गप्प राहणार नाही, एवढं मात्र सरकारने धरून ठेवावं. आणखीन एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे की मध्ये 4000 आपल्या गोव्यातल्या 4000 लोकांनी एक युनेस्कोकडे अर्ज केला. त्याच्यात काय म्हटलं की गोवा हा भारताने काबीज केलेला प्रदेश आहे आणि तो वेगळा करावा. ह्या लोकांवर का केस झाली नाही? कारण हा अराष्ट्रीय विचार आहे. अराष्ट्रीय भारतापासून गोवा वेगळा करावा म्हणणं म्हणजे अराष्ट्रीय विचार आहेच. आणि त्या 4000 लोकांकडे कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही आणि फक्त इतिहास सांगितला म्हणून खट्टरला अटक केली. तर ह्या सगळ्या
ज्या काही प्रवृत्ती आहेत त्याच्या विरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपला हा सगळा जो लढा आहे आणि आपली ही सगळी जी जमवाजमव आहे ती त्याच्या विरोधात आहे. आम्हाला कुठच्या धर्माचं काही पडलेलं नाही. ज्याने त्याने आपला धर्म सांभाळावा, ज्याने त्याने आपला देव कोण तो सांभाळावा, पण आमच्या देवदेवतांवर कोणालाही बोट उगारायची आम्ही परवानगी देत नाही आणि ह्याच्या पुढे सुद्धा देणार नाही. आणि जे कोणी आमच्या देवदेवतांवर असा बोट ठेवण्याचा प्रयत्न करतील त्यांना आत्ता आपण फक्त एकत्र जमतोय, आम्ही निवेदनं देतोय. पण ह्या पुढे जर हे असं चालत राहिलं तर जो कोणी अशी कृती करण्याचा प्रयत्न करेल त्याला खरंच आम्ही ठोकून काढू, हे सरकारने लक्षात ठेवावं. जय गोमांता. झाशीच्या राणीचा. यानंतर आमच्यामध्ये आता पुष्पराज नावेकर यांना विनंती करता की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. निव्वळपणे माझ्या मनाचे मनोगत व्यक्त करता आज हांव. तुम्ही पळयला आसतले ही जी परिस्थिती आज सगळे आम्ही हांगा आसा ते खंय तरी कसले तरी कारण आसा आणि तें कारण अशें आसा की सरकाराच्या नजरेन आयला आसतलें पण लक्ष दिवना. आज जी परिस्थिती जाल्या खट्टरान जे उलयला फाल्यां आमची परिस्थिती अशीच जातली काय? कित्याक आमचे जे पूर्वज आसा ते कितें तरी भोगून आयल्या, वायट गोश्टी भोगून आयल्या. आमकां तितलो धक्को आसा काय ना आमी ताजो अपोज करपाक ताजो प्रतिकार करपाक आमकां अधिकार आसा काय ना? आमी जर प्रतिकार केलो जाल्यार ते हे चुकीची गजाल? आमकां शिक्षा कित्याक? हो प्रश्न म्हाका पयलो पडटा की जेन्ना अश्यो गजाली घडटा की आमी जेन्ना आमचेर जे अत्याचार केल्या तेजे मनोगत व्यक्त करता ते दुसऱ्याक त्रास जाता. कित्याक आमी म्हणटा तुमच्यो भावना आसा, तुमी भावना प्रमाणे तुमी ताका देव माना, कितेंय करा, आमच्या तेच्या बद्दल कांयच ना. तुमच्यो भावना, पण आमच्यो भावना ज्याच्या बद्दल घृण मनान आसा, द्वेष आसा, त्यो आमी कित्याक अशें दिसना तुमकां की ज्या पद्दतीन कंप्लेनी केल्यो वता त्या पद्दतीन इनडायरेक्टली आमकां फोर्स केलो वता की आमी जे म्हणटा तें खरें, तुमी म्हणटा तें खोटें, बरोबर काय न्ही? आमी हेका सामोरे कित्याक वचचें? सरकारान ही गोष्ट लक्षांत दवरपाक जाय. जितलो आमचो अधिकार व्यक्त करपाचो आसा तितलो तांकां अधिकार आसा. समज तो म्हणटा जाल्यार आमकां आमचें मनोगत व्यक्त करपाचो अधिकार आसा. ते देव मानू कितेंय मानू आमकां फरक पडना, तेंची इच्छा, तेंचें मनोगत. बट आमी जेन्ना आमचें मनोगत व्यक्त करता तेन्ना आमचेर अत्याचार कित्याक? आमी गोंयकार आसा म्हणून काय आमी हिंदू आसा म्हणून? आमी हिंदू आसा, आमची मनस्थिती अशी आसा, आमी गोंयकारांनी हिंदूंनी सगळ्यांक सुदारपाक जाय अशी परिस्थिती केल्ली आसा की आमी न्हिदलेले आसा आणि सगळे अपेक्षा दवरता की आमी सदांच न्हिदून रावचे. ज्या टायमार आमी तकली वयर काडून उलयता, निशेध करता, तेन्ना आमचे तकलेर मारले वता चुकीचें करता म्हणून. ही चूक कोणाची? सरकाराची चूक न्ही, आमची चूक. आमी न्हिदून रावल्या, आमी आमची शेणी धरपाक दिल्या, आमी तकली वयर काडले, तकलेर मारून आज ते फायदो घेता. सगळ्यांक कळपाक जाय हे निशेध जे आमी हांगा करपाक गेल्या तेतून सगळ्या सरकाराकूय कळपाक जाय. आज ही सगळी घटना घडली, सेक्शन 196 लायता तुम्ही, 299 लायता, भावना हे करता, दोगा गटां मदीं झगडी जाता म्हणून. आज जो वाद कित्याक लागून जालो? खट्टरा विरुद्ध कंप्लेंट जालो काय ना? जाल्यार कंप्लेंट करता कित्याक करूं ना अजून? तुम्ही जर म्हणटा की कोणाच्या भावना दुखपाक चुकीचे, जेणी कंप्लेंट केला ताका लागून सगळ्यांच्या भावना दुखल्यो, ताका कित्याक बरोबर का चुकीचे? आज सगळे मोकळ्या मनान उलय. कित्याक हांव जे उलयता पळय ते कायद्याच्या स्वरुपान उलयला. हांवें कित्याक उलयला की लोकांक कळपाक जाय की दोन नाण्याक दोन बाजू आसा. एक बाजू, दोन बाजू, तरी पण तिसरी बाजू कोण पळयना. सरकार कितें करता पळयत ना. एक बाजू आमी पळयता, एक बाजू ते दुसरे पळयता, आनी तिसरी बाजू सरकारान पळोवपाची, मध्यस्थी करून बॅलन्स करपाचो तो सरकार पळयना. सरकार आपल्या इलेक्शनाच्या पोटी आमकां आर घालतात. बरोबर काय चुकीचें? तुम्ही कितें करात आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आज विचारांनी निश्चय करपाचो दृढ की याच्या पुढे आम्ही सगळे हिंदू जर आमच्या देवाबद्दल जावं कोणाबद्दल अशी अपशब्द वापरात किंवा त्याची देवांची आपल्या विटंबना करत आमच्या, जाल्यार सगळे सविस्तर हांगा उभे जावपाक जाय आणि सगळी निदर्शनां कायदेशीर करपाक जाय म्हणून विनंती करता. जी आम्ही आज न्हिदून रावल्या ते अशा फुडें न्हिदून रावपाचे ना. कित्याक न्हिदून रावत जाल्यार दुसरो आमकां ग्रांटेड घेता आणि म्हणटा की हे न्हिदून रावपाची तांचो अधिकार, हेका न्हिदून रावपाचे, हे उठले जाल्यार अधिकाराचें खंडन करता अशें म्हणटा. पण आमचो अधिकार आसा की उठून पेटपाचे, ते आमकां पेटूंक दिना.
प्रत्येक फावटी तकली वयर उखल्ली काय कोण तरी कंप्लेंट करता तकलेर मारता. पण ह्या सरकारान विचार करपाक जाय. आमचो अधिकार आसा, आमच्या अधिकाराचे संरक्षण करपाची सरकाराची तितलीच जबाबदारी आसा काय ना. मागीर सरकाराक आमी खोटी रावपाक कित्याक दिवया. आजच धोरण तकलेन धरया, सरकाराक जागे करुया. सरकाराक हांव विनंती करता ह्या हातूंच्यान भाशणांतल्यान निवेदन करता सरकाराक की ही झगडी की हो वाद फुडें जर चलपाक जायना जाल्यार ह्या दोनांयच्या मदीं कितें तरी बसून असो कायदो काडपाक जाय ज्या रित्यान आमचो अधिकार आनी आतां संरक्षण जातलें. ही सरकारा कडेन विनंती करता. आज केसी, फाल्यां केसी, परवा केसी, कितें गोंयचें कितें चल्लां. देवाच्या नांवार आमचो हिंदूचो देव म्हणून कोणी हें करता. आमची सहनशीलता आमची पळयतात तुमी. कळ्ळें. हे सरकाराक निवेदन दिता आनी विनंती करता की अश्यो गोश्टी हिंदूचेर अत्याचार हे जावंक जायना किंवा कोणाचें संरक्षण करपाक लागून, कोणाक आपलें मोठेपण दाखोवपाक लागून आमकां हिंदूचेर अत्याचार जावपाक जायना. ही सरकाराक विनंती करता आनी सगळ्यां कडेन मागता की अशें खंबीरपणे आनी गंभीरपणे एकत्र येवन असो निशेध करचो आनी सरकाराक जागे करचे. जाल्यार ते सॉंग घेता काय जागे करपाक व्हेरी डिफिकल्ट. कळ्ळें तुमकां. पण जो असो मनीस आसा खरो न्हिदलेलो आसा ताका उठोवपाक सोंपें. पण आमी सरकाराक उठोवया. ताणी सॉंग घेतला, आमकां जागे जावचे पडटा, तेन्ना सरकार जागो जातलो. देव बरें करूं. यानंतर आमच्यासोबत आहेत श्री राजीव झा. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 मिनिटांमध्ये मनोमत व्यक्त करावे. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आता हांगासर सगळ्या वक्त्यांनी जे कितें मांडपाचें आशिल्लें तो टोटल मांडलेलें आसा. सगळें तुमकां कळत आसा की आमी हांगासर कित्याक रावल्या. म्हाका फक्त थोडीशी गोश्टी आसा जे तुमकां सगळ्यांक सांगूंक सोदता. सगळ्यांत पयलीं जाल्यार सरकाराक विचारूंक सोदता हांव. सत्य आनी तथ्याचेर उलयले जाल्यार जेलीन घालतले तुमी. सगळ्यांत पयलीं सरकाराक विचारूंक सोदता, गोवा पोलिसांक विचारूंक सोदता. सत्य आनी तथ्याचेर जर कोण उलयता जाल्यार ताका जेली भितर घालतले. आता गौतम खट्टरजीन जे उलयला ते सत्य आनी तथ्याचेर उलयले पूण तांकां भितर उडयले. माधव खट्टर 18 वर्साच्या भुरग्याक मास्टर माइंड म्हणून भितर उडयले. फक्त हे पयली गोष्ट. सेकंड हांव विचारूंक सोदता अमित पालेकर, अमित पाटकर, रामा काणकोणकर, विरेश बोरकर हे सगळे जे आसा पळय तेंची भावना दुखयल्ली. ते आयज खंय आसा हांगासर खंय दिसता जाल्यार पळया. खंयसर सायडीक लिपलोलो बी आसा जाल्यार पळया. हे सगळे हिंदू आयज खंय गेले. आयज तेंची भावना दुखना. आयज तेंची भावना दुखना. थंयसर वचून रडोन रडोन म्हणटाले गोंयचे साहेब, गोंयचे साहेब, गोंयचो साहेब परशुराम भगवान. आनी दुसरो कोण न्हू. गोंयचो संरक्षक जो आसा, जो पेट्रॉन आहा तो फक्त आनी फक्त परशुराम भगवान आनी कोण न्ही. आनी लास्ट हांव फक्त लास्ट आनी एक सांगूंक सोदता की थंयसर म्याव म्याव म्हणून कोण तरी आहा तो बाणावली गेला. बाणावली पोलीस स्टेशनाचेर आनी बाणावली पोलीस स्टेशनाचेर वचून सांगता की हांगासर सनातन धर्माक बॅन करची खंय. हो तुजो कॉन्स्टिट्यूशन म्हणून PI सांगता. अरे तुझ्या बापायचो तो बाणावली, तुझ्या बापायचो तो बाणावली. तू त्याच्या निवडून येता तुझ्या बापायचो तो. ते परशुराम भगवानान जेन्ना बाण मारलेले आनी ज्या जाग्या वयल्यान थंयसर जागो सुटलेलो तो बाणा हल्ली तो आज तुमच्यांनी बाणावली बाणावली करता. आमचो बाणावली आमचो सनातन हिंदूचो. तुमकां सपोज थंयसर रावपाक जाय जाल्यार बरे भशेन रावा, नाजाल्यार तुमी भायर सरा. तुम्ही बंदुकीत सरा. तुम्ही सनातन हिंदू धर्माच्या लोकांक थंयसर बॅन करपाक सांगता. हे कोणी सांगपी तुमी कोण. हे तुमी कोण. पोलिसांक गोवा गव्हर्नमेंट आनी पोलिसांक विचारता. तेंच्यांनी आयज आमच्या ही भव्य सभा जातली म्हणून आयकले म्हणून लुकआउट नोटीस हे 30 जाणांचेर काडलेले आसा. पूण ह्या म्याव म्यावचेर कित्याक काडूंक ना. तेणी डायरेक्ट हो सोशल मिडियाचेर सगळ्या कडेन हो व्हिडिओ व्हायरल जाल्लो आसा की सनातन धर्म बॅन करचो म्हणून. तेका घाला भितर. गोविंद शिरोडकर जो आसा जो म्हणटा की आमचो DNA सगळ्यांचो DNA तो खंय थंयसरलो खंय. तेजे DNA पयलीं टेस्ट करा. जर तेजो DNA टेस्ट जाल्यार भितर घाला. तेज्या वांगडा बरोबर आमच्या DNA मागीर पळोवया. तुजो DNA समज तेज्या वांगडा आसा जाल्यार पळोवया, ना जाल्यार भितर चल. फटिंगपणां करपाक हांगासर रावो नाका. आमच्या धर्माचे अपमान करूं नाका.
हांव फक्त इतलें सांगता गोवा गव्हर्मेंट आनी सगळ्यांक की सपोज तुम्ही सत्य आणि तथ्याचेर उलयता तेका सपोज भितर उडयतले जाल्यार सगळ्यांत पयलीं हिस्ट्री बुक्स जे आसा जे बरयल्ले आसा पळय ते हिस्ट्री बुक्स बरोवपी तांकां ते डिलीट करा. जय श्रीराम. यानंतर आजच्या या सभेची समारोपीय मनोगत मी तत्पूर्वी दिनीन पेडणेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जय श्रीराम. भारत माता की भगवान परशुराम भूमि की जय श्रीराम. आज या ठिकाणी जमिल्ले माझे सगळे हिंदू भाव भगिनी आज मोठ्या प्रमाणात हांगा हजाराच्या ताकदीन हांगा जमिल्ले आसा. कित्याक लागून एकच प्रश्न आसा, आमच्या देव देवताचे रक्षण करपाक लागून आयज भायर सरलेले आसा. आमी जेन्ना म्हणटा धर्म रक्षती रक्षिता, हे धर्माचे रक्षण कोण करतलो काय? साक्षात देव वयसून येतलो आणि हे धर्माचे रक्षण करतलो? प्रत्येकाच्या हृदयान देव वास करता. म्हणून प्रत्येकान आप भूमिका जी आपल्या देवा बद्दलची आसा ती आपण मांडपाक जाय. कसल्या राजकारणांक भिवपाची नासता. कारण हो धर्म आसा, हो हिंदू धर्म आसा, हो पवित्र धर्म आसा. आमी म्हणटा आमची हिंदूची एक भावना आसा, आमी म्हणटा सर्व धर्म समभाव. ही संकल्पना जी आमच्या हिंदू धर्माच्या प्रत्येक मनामध्ये आसा आणि विचारान आसा ती खंय तरी काढून उडोवपाची गरज आसा. हेचे कारण म्हणजे अशें आसा, आमी जेन्ना हिंदू धर्म आमी म्हणटा जेन्ना सर्व धर्म समभाव त्या दृष्टिकोनान आमी ह्या सगळ्या लोकांक पळयता. क्रिश्चन लोकांक पळयता, मुस्लिमांक लोकांक पळयता, सगळ्या लोकांक पळयता. पण जेन्ना वेळ येता तेन्ना हे लोक त्या ताकदीन पळयना, फक्त आमी हिंदूच ताका पळयता. आमी पळयले कशे भशेन ते आमच्या देव देवताचेर अत्याचार करतात आणि आमी बहुसंख्यांक आसोन करून बसून आमी हेका जाप विचारूंक शकना अशी आमची परिस्थिती जाल्या. आयज गोंयच्या समस्त मॅक्सिमम जे 66% जे हिंदू लोक आसा जे आमकां पळयता ह्या माध्यमांतून हांकां आयज प्रश्न पडपाक जाय आसलो खऱ्या अर्थान. बहुसंख्यान आमी जो लोक आसा आणि आमच्या देव देवताचेर जी विटंबना करता आणि आमी गप्प रावलेले आसा. आज अशें दिसून येता पोर्तुगीज राजकारणान हेज्या पयलीं जे हे केल्ले आसा आमचेर अत्याचार केल्ले आसा तेजेतून आमी अजून मुक्त जावंक ना काय कितें असो प्रश्न आमकां हिंदूंक पडपाक जावो. कारण आज बसून तेंची जी पिढी आसा, जी पाटिल्लेली पिढी आसा ती अजुनूय आसा आणि आमच्या देव देवताचेर ते नाका जाल्लेले कृत्य, नाका जाल्लेले अपशब्द ते उलयतात. म्हणून आमी आयज गरज आसा प्रत्येक हिंदूंनी आमी एकजूट जावपाक जाय आणि ह्या जे धोरण जे आसा आमच्या गोंय भूमी आसा, परशुराम भूमीची आसा ती आमी वाचून दवरपाची आयज गरज आसा. आमी जेन्ना म्हणटा आमची गोमाता, आमी सर्व धर्म समभाव म्हणटा तेन्ना आमची गोमाता येता. आमची गोमातान देव पळयता, 33 कोटी देव ताचेर वास करता. तेन्ना हे गोमातेक हे आपूण भक्षण करतात, हे इतर धर्मातले भक्षण करतात, ते आमचे सर्व धर्म समभाव कशे जावंक शकता? हो मोठो प्रश्न आसा. गोमातेचें रक्षण कोणी करूंक जाय? आमी करपाक जाय, हिंदूंनी करपाक जाय. कारण आयज गोंयाक जे नांव पडलेलें आसा ते मातये वयसून पडलेलें आसा. गायची भूमी आसा ही. पूण प्रत्येकानी आमी एकजूट जावया आनी सगळ्या ह्याचो निशेध करया ज्या लोकांनी आमचेर अत्याचार केला पळय ते आमच्या देव देवतांचेर. सगळ्यांक जय श्रीराम. यानंतर सौ शुभा सावंत केवळ 1 मिनिटामध्ये आपले मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार. विषय सगळा झालेला आहे. माझ्या फक्त काही मागण्या आहेत. नमस्कार. माधव खट्टर यांना अटक का झाली? का तर त्यांनी संहिता रचली, ते मास्टर माइंड आहेत म्हणून. मग गोव्यामध्ये जे पोर्तुगीजांनी धर्मांतरण करण्यासाठी इन्क्विजिशनचा लॉ आणला होता त्याचं मास्टर माइंड कोण होतं? त्याच्याबद्दल काही नको का? त्यानंतर गोव्यामध्ये जो इतिहास सांगण्याचा भाग जो आहे तो गोव्यामध्ये इतिहास शिकवलाच जात नाहीये. खरा इतिहास काय तो शिकवलाच जात नाहीये. तेव्हा प्रत्येकाला खरा इतिहास कळला पाहिजे म्हणून शाळेबद्दल इन्क्विजिशनचा इतिहास सुद्धा आला पाहिजे. त्यामुळे कसं होणार आहे की खरं काय खोटं काय ही परत वेळ येणार नाहीये. आणि जो धर्मांतराचा भाग पोर्तुगीज आल्यानंतर सुरू झाला,
खरा सलोखानं त्यावेळेला बिघडला होता. सलोखा आत्ता बिघडलेला नाहीये आणि हिंदू त्यावेळेपासून हे सगळं सहन करत आलेले आहेत. तर आता आपण सहन करणार नाही आहोत. हा आपला आवाज जो आहे तो प्रशासनाकडे, शासनाकडे, पूर्ण भारतभर गेला पाहिजे आणि हा पडसाद उमटलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे धर्मांतरणाचा जो कायदा होता त्यावेळेला न केल्यामुळे आजही धर्मांतरण सुरू आहे. तर हा धर्मांतरणाचा कायदा सुद्धा गोवामध्ये व्हावा, ह्यासाठी आपण सगळ्यांनी सरकारकडे मागणी केली पाहिजे. माझे एवढेच शब्द मी इथे मांडते. धन्यवाद. जय श्रीराम. भारत माता की गो माता की हिंदू धर्म की. आजच्या या सभेचा समारोपीय भाग, आजचे शेवटचं समारोपीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नितीन फळदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो. सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की, सियावर रामचंद्र की. एकच विनंती आहे, इकडे जे सगळे बसले असतात आणि सगळ्यांनी उभं राहायचं. कारण मी भाषण करणार नाही, कारण सगळा विषय जो आहे तो सगळ्यांच्या वक्त्यांच्या तोंडातून आलेला आहे ऑलरेडी. मी फक्त काही डिमांड्स करणार आहे आणि त्या डिमांड्सला आपण सगळ्यांनी होकार द्यायचा आहे आणि होकार देताना सगळ्यांनी हात वरती करून ओम असं म्हणायचं आहे. त्यामुळे हे डिमांड्स जे आहेत ते मी एक एक डिमांड घेणार आहे. आपल्याला ज्या पद्धतीने देवदेवतांची विटंबना जी केलेली आहे सोशल मीडियावर आणि त्या संदर्भात ज्यांच्यावर कंप्लेंट्स झालेल्या आहेत, असा एकही माणूस गुन्हेगार जो आहे त्याला अटक झालेली नाहीये. त्यामुळे आमचा पहिला डिमांड जो आहे तर हे जे कोणी असतील त्यांना लवकरात लवकर अटक करा. शक्य नसेल तर त्यांच्या कुटुंबियांना अटक करा. अशा प्रकारचा आपण सरकारकडे डिमांड करत आहोत. याला तुमचा होकार आहे की नाही? माझा दुसरा डिमांड जो आहे तो गोविंद शिरोडकर हा पोर्तुगीजी मानसिकतेचा माणूस, पाकल्यांच्या, जे आपण त्याला पाकले म्हणतो माहिती आहे ना पोर्तुगीजांना, या पाकल्यांच्या माध्यमातून ही औलाद जन्माला आली. याच्या रक्तात तो ढियाने असेल पण आमच्या रक्तात नाहीये, या हिंदूंच्या रक्तात नाहीये. गोव्यातील पूर्ण हिंदू जे आहेत त्यांच्या रक्तात नाहीये. आणि त्यामुळे आमचा दुसरा डिमांड आहे की ह्या गोविंद शिरोडकरला याला लवकरात लवकर अटक करा. माझा तिसरा डिमांड जो आहे, गौतम खट्टर जेव्हा इकडे होते त्यावेळी एक माजी आमदार दिलीप पडवळेकर म्हणून एक माणूस आहे, ओळखतात का त्याला? या माणसाने आपला हिंदू हे साहेबाचं एक पण सगळं दाखवून असं म्हणाला व्हिडिओवर की त्याने गौतम खट्टरला म्हणे कॉलरला पकडून त्याला खाली खेचला असता. अशा प्रकारचं वक्तव्य या पडवळेकराला सांगून सांगायचं नाही की तुम्हाला जर माफी मागली नाही तर तुम्हाला घरातून बाहेर ओढून काढू आणि रस्त्यावर आणू. तुम्ही हिंदूंच्या मतावर निवडणूक करतात आणि हिंदू हे बदल्या होत असताना ख्रिश्चनांच्या मागे वळतात. हा कशाला आहे? अजून एक माणूस आहे राजेश फळदेसाई आणि ही कॉन्स्टिट्युएन्सी आहे ओल्ड गोवा. हा पण तशाच प्रकारचा गोयचा साहेब मला ओळखतोय. तिकडे या मतदारसंघामध्ये बहुतेक संख्या जी आहे ती हिंदू संख्या आहे, हिंदूंचा मतदान आहे. या फळदेसाईला सांगा, राजेश फळदेसाईला, तू जर माफी नाही मागली आमची, हिंदूंची माफी मागितली नाही तर पुढच्या निवडणुकीला तुला आपण शिकवू. शिकू म्हणे हा कार्लोस, ऍडव्होकेट कार्लोस तो एमएलए आहे, त्याने एक विषय सुरू केला की म्हणे तो हात कापला थांबवत आहे
तो हात कचरा थांबवला आहे तो त्या काळचा नाहीच म्हणे. हे काहीतरी नवीन बसवलं आहे अशा प्रकारचं झालेलं आहे. त्याला मी खरं म्हणजे पत्रकारातून जात दिलेली आहे. पण आता आपल्याला इकडे त्या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. कारण आपण हिंदू एकता मंच म्हणून आपण एकत्र आलो. सगळ्या हिंदूंच्या संघटना एकत्र आलेल्या आहेत गोव्यातल्या आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळे हिंदू या संदर्भात आपण निर्णय घेणार आहोत. ते एक निर्णय म्हणजे तुम्हाला जर त्याचा त्या खांब्याचा जो काही इतिहास समजून घ्यायचा असेल तर मी सरकारला आवाहन करतो की आपल्या पूर्वजांना ज्या ठिकाणी मारलं, ज्या ठिकाणी ह्या लोकांची हाडं कवट्या ही खुली ही ती जागा जी आहे त्या जागेचे उत्खनन करा. सी कॅथेड्रल जी चर्च आहे त्या चर्चच्या आजूबाजूला बोन्स ऑफ वेल्थ म्हणजे हाडांची विहीर आहे. या हाडांच्या विहिरीचं उत्खनन करा आणि लोकांना इतिहास दाखवा. गोव्यातल्या लोकांना इतिहास मोहम्मद हे जे होते हे आत्मगत डिपार्टमेंट होते पूर्वी ते गेले होते उत्खनन करायला इकडे. काँग्रेस सरकारने त्यांना अडवलं. नाहीतर तेव्हाच तो इतिहास जो आहे तो सगळा हिंदूच्या समोर आला असता. पण काँग्रेसने अडवलं. त्यामुळे या काँग्रेसला बोलायची काही हिंमत नाही या संदर्भात. दुसरं म्हणजे अजून एक डिमांड आहे या संदर्भातचा. जेव्हा त्या पालासोने आहे किंवा वल्लेकर जे काय म्हणतो आपण वडीवर आहे त्या ठिकाणी या सगळ्या हिंदूंना यातना दिल्या जायच्या. म्हणजे कशा कशा क्रूर यातना ज्या आहेत त्या अशा प्रकारे दिल्या जात होत्या. तर अनेक त्याचे व्हिडिओज आहेत, मी जात नाही. पण माझा विषय आहे की इकडे अनेक हिंदूंना जाळून मारलं जायचं आणि त्या जाळाच्या अगोदर त्यांची मिरवणूक करायची, मिरवणूक काढली जायची. म्हणजे या वडील घरापासून त्या चर्चपर्यंत ती रस्ता जो आहे त्या ज्या मार्गाने ते जात असे त्याला औतू फॅस्ट मार्ग असे म्हणतात. ते औतू फॅस्ट मार्ग जो आहे त्याचं सरकारने नामकरण करावं. कारण तो ऐतिहासिक आहे. तो बाकीच्या लोकांना कळलं पाहिजे. टुरिझम जे येतात ना त्याला कळलं पाहिजे की ह्या रस्त्याने या सगळ्या हिंदू भागातल्या हिंदूंना गेलं जायचं आणि त्यांच्यावर पुढे गेल्यावर त्यांना आधी ढोकायला जायचं. त्यामुळे हा डिमांड आमचा आहे की त्या रस्त्याला तुम्ही न्याय द्या. आणि त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे. हे सगळे अत्याचार जे झाले या अत्याचारामध्ये बाकीच्या देशामध्ये सुरू झालेले आहे. म्हणजे उदाहरण स्पेन आहे, पोर्तुगाल आहे. या देशामध्ये सुद्धा इंट्रोड्युशन झालेली आहे. आणि स्पेन मध्ये या देशामध्ये आता तिकडे या संदर्भात ज्या प्रकारे पोर्तुगालने अत्याचार केले त्याचं म्युझियम जे आहे ते या ठिकाणी स्पेन मध्ये आहे. तशाच प्रकारचं म्युझियम ज्या आमच्या हिंदूवर जे अत्याचार झाले तशा प्रकारचा म्युझियम जो आहे तो ओल्ड गोव्याला बांधा. अजून एक विषय आहे तो आमच्या मुलांना शाळेमध्ये जी पाठ्यपुस्तक आहे एका पाठ्यपुस्तकामध्ये 3री का 4थी या पाठ्यपुस्तकामध्ये गोविंद साहेब हा धडा आहे. मी सरकारला आणि शिक्षण खात्याला या शिक्षण खात्यावर डिमांड करतोय आमच्या सगळ्यांच्या वतीने की हा धडा जो आहे तो ताबडतोब त्या धडा काढून टाका.